विद्यार्थी मित्रांनो, कालच सिलेक्शन लिस्ट कॅपराउंड 3 ची पब्लिश झालेली होती. परंतु काही कारणास्तव टेक्निकल एररमुळे विद्यार्थी मित्रांनो ती जी लिस्ट आहे, ती लिस्ट रिमूव्ह करण्यात आलेली आहे. परंतु आनंदाची गोष्ट अशी की सकाळीच ती जी लिस्ट आहे ती परत पब्लिश करण्यात आलेली आहे. रिवाइज सिलेक्शन लिस्ट राउंड 3 अशा नावाने ती पब्लिश करण्यात आलेली आहे. नक्कीच तुम्ही एम एस नर्सिंग सीईटी ऑफिशियल पेजवरती जाऊन ती चेकआउट करू शकता. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे की यामध्ये काही बदल झालेले आहे का? नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हो, यामध्ये बदल झालेले आहे. एकंदरीत कोणते बदल आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. बघा, एम एस नर्सिंग सीईटीने काल जरी ती यादी पब्लिश केलेली होती, परंतु त्यामध्ये एकंदरीत जे विद्यार्थी होते ते 10,047 हे विद्यार्थी होते. म्हणजे एकंदरीत 10,047 विद्यार्थी पहिल्या लिस्टमध्ये इन्क्लूड होते. परंतु या लिस्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत 10,050, ठीक आहे, 10,050 एवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला घोळ जो आहे तो समजत असेल की एकंदरीत 2-3 विद्यार्थ्याची नावं हे सिलेक्शन लिस्टमध्ये आलेले नव्हते. तर एकंदरीत त्या विद्यार्थ्याचे जे नाव आहे त्या विद्यार्थ्याची नावं या सिलेक्शन लिस्टमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. जे तुम्हाला इथं कळत असेल की 10,050चा जो आकडा आहे तो इथं शो झालेला आहे. म्हणजे एकंदरीत जे विद्यार्थी मिनिमम म्हणजे जे 3 विद्यार्थी आहे त्या 3 विद्यार्थ्याची नावं आहे ते यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर जे काही चेंजेस या लिस्टमध्ये झालेले नाही. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुद्धा ध्यानात ठेवावी लागेल. इतर कोणत्याही प्रकारचे चेंजेस झाले नाही, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. म्हणून काही भीतीचं आणि घाबरून जाण्याचं कारण नाही. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.